सो हॅलो एव्हरीवन, आम्ही कोणाला तरी भेटायला जात आहे. पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला माहितीच होणार की आम्ही कोणाला भेटण्यासाठी बाहेर जात आहेत. रात्रीचे 3 वाजता आम्ही रूमवरून निघालो आहे आणि पहाटे तिला कॉल करून सांगते की आम्ही बस स्टॉपला पोहोचलो आहे, की तू ये आम्हाला घ्यायसाठी. आणि आरू आणि काका आम्हाला घ्यायसाठी आले आणि तिला म्हणजे ती उतरता बरोबर इतकी शॉक आणि दरवाजा ना ओपनच नाही होत होता. तिला सांगितलं डोअर ओपन कर, थोडं थोडं प्रेस कर त्या बटनला आणि तसंच डोअर ओपन झाला. आणि जशी ती बघितली ना, मी तिला बघितलं ना, एकदम खूप दिवसाच्या नंतर मी तिला भेटली, ती खुशी. आणि कसं असतं, एक आई, मी पण बाहेर असते ना घराच्या, एक आई जेव्हा आपल्या बाळाला भेटते ना तिची खुशी, ताई तर तिला बघूनच खूप खुश झाली. आणि फायनली आम्ही घरी पोचलो आणि घरी पोचता आरूची मस्ती चालू झाली. आणि आमच्या आरूला सगळं वाटते की ती सगळंच करू शकते. तर तुम्ही बघा, पहलवान आरू. मी जेव्हा पण येते ना, इथलं वातावरण बघून मला खूप शांत वाटते. काय बोलायचं विसरून गेले. डिप्रेशन धूम मचा ले धूम, आरू की गाड़ी निकल पड़ी है, अभी अपन उसके मंजिल पे जाने वाली है गाइस. आणि एक व्यक्ती, गोल्या असं नको वागू रे गोल्या. ए गोल्या, आरू मला सोडलं एकटं. काय अशी बोलते का माऊ? इकडे ये असं नाही बोलू शकत तू. अच्छा, तुझी लाडाची मग साऊ. तेरा तो गेम बजाना पड़े. चुके हैं, हम इनसे बात कर रहे हैं फोन पे. मतलब उनको हमारी लैंग्वेज नहीं समझ में आ रही है, तो दीदी फोन लगा के बात करें इधर से उधर. ये दो अलग, ये अलग लेवल के बंदियां हैं, ये अलग लेवल के बंदे हैं. आता बिर्याणी खाणार आहे. बिर्याणी केली, चिकन कोंबडा कापला. आता चपात्या करायला. आणि मेन पॉईंटची गोष्ट म्हणजे माझी तारीफ झाली. स्वयंपाक करता करता मी स्वयंपाक केला की नाही केली, पण माझी तारीफ जरूर झाली. स्वयंपाक झाला आणि आम्ही मंगूसोबत खेळलो थोडं आणि फटाफट सगळे रेडी झाले, कारण आरूच्या मामाचा बर्थडे होता. आम्ही फटाफट, आणि मी इथे स्वतःला काय समजत आहे ते मलाच नाही समजलं की माझं काय चालू आहे. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. बघ ना, दादाला छान असं गिफ्ट भेटलं आहे आता. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल ना, मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय गाईज.